आमदार यशवंत माने यांच्या कोट्यावधी निधीच्या वर शेतकऱ्यांनी केले गंभीर आरोप। पंढरपूर तालुक्यातील 17 गावांचा समावेश मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये असल्याने याकडे मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने यांचा अक्षम्य दुर्लक्ष असून मोहोळ मतदारसंघात असणाऱ्या विटे या गावातील विटे डोंगरे वस्ती या भागातील आम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आमदार यशवंत माने यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर गंभीर आरोप करत येणाऱ्या विधानसभेला आम्ही उद्योजक राजू खरे यांच्या पाठीमागे उभे राहणार असून आमदार यशवंत माने यांना कायमस्वरूपी आता घरचा रस्ता दाखवणार आहे। आमदार यशवंत माने हे अनगरच्या राजन पाटील कुटुंबियांच्या इशाऱ्यावर नाचणारे आमदार असून त्यांनी जर रिमोटचं बटन दाबलं तरच आमदार यशवंत माने हे जागे होतात, अन्यथा त्यांना मतदारसंघातील गोरगरीब जनतेची प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वेळच मिळत नाही असा आरोप देखील शेतकऱ्यांमधून करण्यात आला। आमदार यशवंत माने यांचा मोहोळ तालुक्यातील निधीबाबतचा आणि विकास कामाबाबतचा कोट्यावधी रुपयांच्या निधीचा खळबळजनक आणि खतरनाक असा स्पॉट करण्यात आला। पहा काय म्हणतायत या भागातील शेतकरी। आम्हाला रस्त्याची फार अडचण होती। आम्ही आज गेलो, त्यांनी तात्काळ लगेच आमची सेवा केली, माहिती घेतली आणि लगेच मुरमाची व्यवस्था करून रस्ता करून दिला। हे रस्ता करून देण्यामागचं कारण एक आहे आणि आम्ही त्यांच्याकडे जाण्यामागचं कारण एक आहे। विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याकडे वारंवार ह्या रस्त्याचा पाठपुरावा, अहो ही शेतकऱ्याला येणं जाणारा रस्ता आहे। महत्त्वाचं म्हणजे हा विटे पोरगावची रस्ता आहे का, आमदार रमेश कदमाने मंजूर केलेला होता त्यांच्या काळातला, आणि त्याचं उद्घाटन रमेश कदम साहेबांनी केलं। त्याचा निधी आला, पडून राहिला, ते जेलमध्ये गेले आणि त्या आयत्या निधीचं यशवंत मानेनं उद्घाटन केलं आणि ते रस्ता केला। रस्ता मंजूर कोणी काळ केला, आमदार रमेश कदमनं, आणि त्याचं उद्घाटन त्यांनी केल्यानंतर पुन्हा ह्यांनी बी केलं। ह्या रस्त्याचं विटे पोरगाव रस्त्याचं 5 वेळा उद्घाटन झालेलं आहे। 5 वेळा उद्घाटन झालं असता रमेश कदमाने एकदा केलं, यशवंत मानेने एकदा केलं, पुन्हा रमेश कदम साहेब ज्यावेळी जेलमधनं बाहेर आले परत एकदा त्यांनी उद्घाटन केलं आणि पुन्हा हा रस्ता झाला आणि त्याचं श्रेय यशवंत मानेने घेतलं आणि श्रेय घेतलं ते घेतलं, ठीक आहे घेऊ द्या म्हणलं। आणि रस्ता आता मुरमीकरण आहे का डांबरीकरण? डांबरीकरण झालेलं आहे, पण जेवढा त्यांनी सांगितलं होता फुलचिंचोली ते पाटील वस्ती ह्यांनी केला चंदनशिवाय वस्तीपर्यंत रस्ता अर्धाच केलाय। मग या अर्धा निधीने हाणलाच, रस्त्या नावाखाली यांनी निधी हाणला। तुम्ही काय आलती यशवंत माने आमदार? आम्ही त्यांना विचारलं असता, त्यांनी कुठनं तर बघा तांबडी माती आणून टाकली आणि ही होतं जाय होतं ती बी अडकून पडलेल्या गाड्या आमच्या। पावसाळ्यात कसलं जाता येत नाही, हे सगळं आम्ही अडकून पडायला लागलो त्यांना। म्हणजे एक तर यांनी जसं आश्वासन दिले तसा रस्ता दर पूर्ण करत होता। एक तर रमेश कदमाचा रस्ता होता, शनी हाणला यशवंत मानेने श्रेय घेतलं आणि ते बी रस्ता अर्धा केला। आज कुणाला जरी विचारलं ते अर्धाच रस्ता आहे, पूर्ण रस्ता नाही। ते 2700 कोटी निधी आणला म्हणजे 2700 कोटी अनगरला नेलं, अनगरला तिकडं अनगरला नेलं, राजन पाटलाकडे नेलं। कारण मला सांगा, कालच्या फुलचिंचोली गावच्या उद्घाटनाला आले, ते गाळे बांधलं होतं, गाळ्याचे पैसे गोळा केलं, त्यांनी काय निधी दिला। आम्ही जी महत्वाची कामं दिली ते आम्ही त्या अंबाबाईचं मंदिर पुरातत्व विभागाचं ते मंदिरात आम्ही बोललो होतो। ह्यांनी मोठं श्रेय घेण्यासाठी गावाला काहीतरी आकर्षकपणा दाखवण्यासाठी त्या ग्रामपंचायतचं उद्घाटन केलं। पण ते उद्घाटन करत असताना ही राजन पाटील साहेब असतील, त्यांची 2 पोरं असतील, ह्या 17 गावाकडे त्यांचं लक्ष आहे का? ती जी उद्घाटन करते ती मोहोळ तालुक्यात करते ती, अहो पंढरपूर तालुका आहे पाकिस्तान मधला आहे का? हिकली महत्व नको आहेत का त्यांना? ती येऊ शकत नाही ती। मग आम्ही विचार केला ना, आज त्यांच्या ओरावर ही राजू खरे वजनांतर हाय वजनदार, पण आता या आमदार वजनदार, एवढं आम्ही नियोजन लावले। 17 गावात 12 वाड्यावर किती उड्या मारू द्या, उत्तर सोलापूर मधली 24 गावं यांना आता हाणून पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि त्या 12 वाड्याला ही 17 गावं आम्ही असं लीड देणार आहे। आता 12 वाडे संपले, कालच्या लोकसभेला तुम्ही बघितलं असेल, मुचकी त्यांना मतं पडले, ते कुठं 10चं लीड आहे 15 लीड आहे, 12 वाड्या बी त्यांच्याकडे राहिल्या नाही, कारण मोहोळ तालुक्यावर त्यांची इथे वचक राहिली नाही। आणि दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायला राहिला, 12 वाड्या होत्या, आता इकडं विधानसभेत इतका बदल होणार आहे, कारण मोहोळचं तहसील कार्यालय त्यांनी अनगरला नेलंय। अहो ती काय जहागीर आहे? आपलं गावातला बाजार आणला आणि तिथं नेऊन ठेवलाय? अहो तसं नसतंय, जनतेचा विचार करत असतो, तालुक्याचा विचार करत असतो। पहिलं दुय्यम निबंधक नेलं, आता तहसील कार्यालय नेलं, काय कारण आहे? पहिलं तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालय किती खरेदी लागते त्या वर्षाला? 1400 खरेदी लागते द्या, तिथं फक्त किती झाले त्या बघा, 100 सुद्धा खरेदी झाले आतापर्यंत। 15 कोटी निधी दिला म्हणून यशवंत माने सांगितलं, पण ते ग्रामपंचायतचा काय प्रकार आहे? गाळे ते वेगळं? अहो जी खालचं गाळे दिलेत का, तिथं पहिली लोकांच्या टपऱ्याही होत्या। मग ते टपऱ्यावाल्यांना काय म्हणले, तुम्हाला आम्ही गाळे बांधून देतो, तुम्ही आम्हाला डिपॉझिट द्या, ते गाळे तुम्हाला देतो आम्ही। मग त्यांच्याकडून डिपॉझिट घेतलं, ते पैसे गेलं कुठं? एका गाळ्यावाल्याकडून 4-5 लाख रुपये घेतले, तर आज 10 ते 11 गाळ्या आहेत। 11 गाळ्याचे पैसे किती झाले? 5 लाखानं
11 55 लाख रुपये झालं. बिल्डिंग कितीत बांधते ती ग्रामपंचायतची? खालचं गाळे आणि वरचं दोन्ही मिळून 25 ते 30 लाख रुपये झालं. बाकीचा पैसा कुठं, यांचा निधी कुठे गेला? अहो आम्ही हे तुम्ही म्हणताय आम्ही ग्रामसभेत त्यांना विचारलं, हे ग्रामसभा 10 मिनिटात गुंडाळी. कुठं तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड कर, ही वेळ नाही ना. 2 ऑक्टोबर ही महात्मा गांधी जयंती असते, त्यावेळेस तंटामुक्त अध्यक्ष निवडत असतील. ह्याने अचानकच मध्ये ह्या गोष्टी घेतलेल्या. कारण का तर ह्या ग्रामसभेत ह्या ग्रामपंचायतचा कुठला विचार करता कामा नये. आमदार श्रीमान यांनी उद्घाटन केलं का? हो, यशवंत माने साहेबांनी उद्घाटन केलं आणि त्यांना राजन पाटील साहेबांनी असं तंबोरा दावला की ती कार्यक्रमाला आली नाही ती, आणि त्यांना ह्यांनी बोलवलं बी नाही. त्यांचं पण फाटलंय आता. सरपंच आणि ग्रामसेवक ह्यावर काय बोल नाही. सरपंच आणि ग्रामसेवक, सरपंचाला श्रेय घ्यायचं होतं. माझ्या काळात ग्रामपंचायत बांधली, सरपंचाला श्रेय घ्यायचं होतं. तिथं एक तर ओपनची जागा होती, ग्रामसभा सगळे इलेक्शन आपसात झालं आणि सरपंच त्यांना केलं. आता काय आमचं नियोजन काय आहे, आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती काढणार आहे. ती निधी आला कुठं, ह्या रस्त्याची आता परिस्थिती, ह्या रस्त्याची परिस्थिती काय आहे. आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली साहेब, रिक्वेस्ट करायचा प्रश्न नाही हो. आता पत्र आम्ही राजभाऊ खरे असा पहिला माणूस बघतोय की त्यांच्या जवळ खुर्ची लावून बसायला मिळते. त्यांच्या खुर्ची लावून बसायला पहिला माणूस आहे. आता पत्र आम्हाला आमदार असं लांबनच बघायला मिळायचं. सभा असायची स्टेजवर आम्ही मागं असायचो. कारण आता पत्र सर्वसामान्य पतोरी माणूस कोण पोचू दिलं नाही. म्हणून येणाऱ्या विधानसभेला आम्ही पक्का निर्धार केलाय, राजभाऊ खरेला आमदार करायचं. आम्ही आता मतदारसंघात आमचे 17 गावाचं नियोजन आहे, पण आमच्या मोहोळ तालुक्यात मतदारसंघात जेवढी गाव आहेत, आमचं पावणं रावळं जेवढं कोण आहे ती माणसं सगळ्या पत्र आम्ही पोचणार आहे. आम्ही जाऊन प्रचार करणार आहे, राजभाऊ खरेला आमदार करायचं हे आमचं ठरलंय. मोहन वाघ, विटे राहणार. आम्हाला खरे साहेबांनी रस्ता करून दिला आहे. ही एक चांगली जमिनीची बाजू झालेली आहे. कुठला रस्ता आहे? ही डोंगरी वस्ती रस्ता आहे. ह्याच्या अगोदर ह्या रस्त्यावरून येता येत नव्हतं. काळ्या मातीचा रस्ता होता. मुरमीकरण करून दिलं, चांगलं झालंय. आणि खरे साहेबांचं त्याबद्दल आम्ही आभार मानतो. पहिली काय रस्त्याची परिस्थिती होती? पहिली काय खराब रस्ता होता, भरपूर काहीच नव्हतं रस्त्यावर. म्हणजे रस्ता नावाचं काही हीच नव्हतं. जमीन होती खाली, काळी जमीन. आमदारांनी 2,700 कोटी निधी, 2,700 कोटी निधी हा काय नुसता सांगायलाच आहे त्याला. ते काय कोणाला त्याचा प्रूफ नाही किंवा कोणाला काय त्यांनी दाखवला नाही, कोणाला दिला पण नाही. कोणाला निधी दिला? बऱ्याच वेळा रस्त्याच्या मागणीसाठी गेलो. काय ते म्हणजे गिनतच नाही तिथे. ते त्यांचं म्हणणं असं आहे की 12 वाड्यावाली ती अनगरवाली आहे ती काय काम करू देत नाही ती, आणि हे काय जास्त गोरगरिबापर्यंत पोचतच नाही. ह्याला वेळच नसतो तेवढा. आता काय ठरवलं तुम्ही? आता आम्ही खरे साहेबांना निवडून द्यायचं ठरवलंय बघा. खरे साहेब का? खरे साहेब म्हणजे ना आमदार ना कुठलं पद आहे, तरी गोरगरिबांची म्हणजे अख्ख्या मोहोळ तालुक्यामध्ये कामं चालू आहेत. आमच्या एकट्या विटे गावामध्ये चालू आहे अशातला काय भाग नाही. अख्ख्या मोहोळ तालुक्यामध्ये कामं चालू आहे. ती कामाचं म्हणजे चांगला धडाका उठवला आहे. तर खरे साहेबांना ह्यासाठी आम्ही निवडून देणार आहे. आणि आमच्या पै पाहुण्यांना, सगळ्या सोयऱ्यांना, मित्रमंडळी सगळ्यांना सांगून ठेवणार आहे. मोहोळ तालुक्यामध्ये जे संपर्कातली माणसं आहेत आपल्या, त्यांना सगळ्यांना सांगून आम्ही खरे साहेबांना बऱ्यापैकी 80% मतदान करायचा प्रयत्न आम्ही करणार. डोंगरे वस्ती, हे रस्ता डोंगरे वस्तीला आलाय आणि खरे साहेबांना दिलाय. कधी दिला रस्ता? ही 4 दिवसापूर्वी दिलाय. किती वेळा गेलतो? 2 वेळा गेलतो. दुसऱ्यांदा रस्ता दिला. आमदारकडे कशाला गेला ना? मग आमदारकडे 3 वेळा जाऊन आलो. आमदार पत्र पोचवू देत नाही तर पोटरी. पोटऱ्यांना हे गेल्यावर आम्ही पोचल्यावर त्या पोटऱ्यांचं काय आहे? का पोचू दिलं जात नाही? काय जाऊ देत नाही तिथं पोटरी. का पोचू का दिलं जात नाही? पोचू देत नाही तिथं. कोण पोचू देत नाही? सरपंच का दुसरं कोण आहे? पोटरी असते तर त्या बगल बच्चे, आपल्याला काय माहितीये काय. आणला तिकडे गेलाय अंदर, तिकडेच असतंय. तिकडे ऑर्डर सुटल्याची माने इकडे देतच नाही. तर कोण माने साहेब कोण आहे? हा, ऑर्डर सोडणार कोण आहे? राजन पाटील. बर, मग ते आमदार यशवंत माने ऑर्डर सोडणार ते राजन पाटील त्यांच्या जीवावर निवडून आले. ते म्हणतात माझ्या जीवावर निवडून आलाय, माझ्या ऑर्डर शिवाय काम करायचं नाही. आता काय होईल? आता खरे साहेब, आम्ही खरे साहेबाकडेच. मग त्यांचं कुठल्या पक्षात उभं राहू? आता काय कुठल्या करायला नाही तर. बर,
खरे साहेबाला मत करायचं. बर वजनदार खरे साहेब आमदार वजनदार झाला, पुन्हा आपल्याला जवळ जायला कायम झालं. काय 17 गाव आमदार नाहीत वेगळे? 17 गावाचं हा 17 गावासाठी आमदार येत नाही वेगळे? कुठं कवा आलेच नाहीत. बर मी इलेक्शनात पण असं चला म्हणलं होतं, मतदान इकडं आहे, आलोच म्हणलं, आणि तिकडंच गेलं, ती पुन्हा गाठ पण घेतली नाही. काल आलते की तुमच्या गावात आमदार? ते आमचं गाव इटा आहे, चिंचोलीत नाही. इट्याला कवा आले तर बर आलं नाही? इट्याला नाही तर 2029 यशवंत माने अजून उमेदवार जाहीर केलेला आहे 24ला. केला तर आम्ही खरे साहेबाला मत करणार. हा